पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबाद विमान दुर्घटना स्थळाची पाहणी, सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू. विमानातल्या 242 पैकी 241 जणांचा समावेश, तर एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला. अहमदाबादचं दुर्घटनाग्रस्त विमान कोसळलेल्या हॉस्टेलमधल्या 24 डॉक्टरांचा मृत्यू. 20 जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक. 2 विद्यार्थी अजूनही बेपत्ता. विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या 10 जणांवर काळाचा घाला. मृतांमधील मुख्य वैमानिक सुमित सबरवाल मुंबईचा, पनवेलमधील मैथिली पाटील, डोंबिवलीची रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, दीपक पाठक यांचाही अपघातात मृत्यू. विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्याने बांधून देणार. कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवणार. अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयातील कसोटी भवनामध्ये आतापर्यंत 192 कुटुंबियांची चाचणी झाली. इस्रायलचे इराणच्या आण्विक ठिकाणांवरती हल्ले, लष्करी तळही लक्ष्य. इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने हवाई हद्द बंद केल्याचा भारतीय विमानांना फटका. 20हून अधिक विमानं इतरत्र वळवली आणि परत बोलवली. आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 6वा दिवस. प्रकृती अधिकच खालावली. सरकार मागण्यांची दखल न घेत असल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. आषाढी एकादशी दरम्यान पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये कुणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही. पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. मंदिर परिसरामध्ये नो व्हेइकल झोनही. मुंबईसह राज्यभरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्याला रेड, तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.